नमस्कार, मी प्राध्यापक प्रभाकर गणपतराव जाधव, राज्यशास्त्र विभाग, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद। आज आपल्याशी राज्यशास्त्र म्हणजे काय या संकल्पनेच्या अर्थाबाबत संवाद साधणार आहे। राज्यशास्त्र नावाची सुरुवात ही मुळात ग्रीक नगरराज्यांच्या राज्यकारभाराच्या अध्ययनापासून सुरुवात झालेली आहे। प्राचीन काळात नगरराज्य म्हणजेच राज्य या नगर राज्यांच्या समाज आणि राज्याचा अभ्यास ज्या अरिस्टॉटलने तुलनात्मक स्वरूपात केला आणि करत असताना त्यांनी महान ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाचं नाव आहे पॉलिटिक्स। पॉलिटिक्स या ग्रंथाचा जो काही सर्वसामान्य अर्थ आहे तो म्हणजे राज्यकारभाराचा अभ्यास करणारे शास्त्र। प्लेटो आणि अरिस्टॉटल ही खऱ्या अर्थाने राजकीय विचारांची किंवा राज्यशास्त्राच्या विचारांची पायाभरणी आहे असं संबोधलं जातं। ग्रीक नगरराज्यामध्ये पोलिस या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो नगरराज्य या अनुषंगाने घेतलेला आहे आणि या नगरराज्याच्या अभ्यासासाठी पॉलिटिका हा शब्द वापरण्यात आलेला आहे। या नगरराज्याच्या अभ्यासण्यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दाचे पुढे राज्यशास्त्र हा प्रयोग होत गेला। एकंदरीत राज्यकारभाराविषयीच्या अध्ययन करणाऱ्या ज्ञानशाखेला राज्यशास्त्र असे म्हटलं जात असे। तत्कालीन परिस्थिती अशी होती, जसं बऱ्याचशा अभ्यासकांनी उदाहरण देताना सांगतात, प्राण्यामध्ये हत्तीच्या पावलाची ठसे ही सर्व प्राण्यापेक्षा अधिक मोठी आहेत। त्या ठशामध्ये सर्व प्राण्यांचे ठसे सामावलेले असतात। राज्यशास्त्र सुद्धा अशाच मोठ्या मर्यादेचे अध्ययन क्षेत्र आहे। मग ही मर्यादा हे अध्ययन क्षेत्र तत्कालीन परिस्थितीमध्ये राजकीय याच नावाखाली अभ्यासलं जात होतं। समाजामध्ये कोणतेही भेद नव्हते। धर्म असेल, अर्थ असेल, नीती असेल, परराष्ट्र धोरण असेल, या सर्वांचा अभ्यास राजकीय याच शीर्षकांतर्गत होत असल्यामुळे अरिस्टॉटलने तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून राज्यशास्त्राचं जे चिंतन केलेलं आहे या चिंतनामध्ये राज्य आणि सार्वभौमत्व आणि विधी निर्माणाची प्रक्रिया या तीन गोष्टींना अधोरेखित करून राजकीय संकल्पने अंतर्गत राज्यशास्त्राचा जो अभ्यास केला, त्यामुळे राज्यशास्त्र म्हणजे राज्यकारभाराचे शास्त्र ही सर्वव्यापक संकल्पना पुढे आली आहे। पण कालांतराने समाज व्यवस्थेमध्ये अधिक बदल होत गेले। या बदलांचा परिणाम व्यक्ती जीवनावर आणि त्यांच्या वर्तनावर होत गेला। जसं जसं समाज जीवनावर परिणाम झाला, व्यक्ती जीवन बदलत जाऊ लागले, त्या प्रमाणामध्ये समाजामध्ये अनेक मूल्य प्रवाह पुढे येऊ लागले। मग पुढे येत असताना त्याबाबत एक वेगळं चिंतन प्रत्येकाच्या मनामध्ये होऊ लागलं आणि त्याबाबत प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत निर्माण झालं आणि प्रत्येकाला असं वाटलं की राजकीय याच एका शीर्षकांतर्गत राहण्यापेक्षा आपण जर वेगवेगळ्या शीर्षकांतर्गत अभ्यासाला सुरुवात केली तर एक आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन पुढे येऊ शकतो। पण पारंपरिक राजकीय अध्ययनाला छेद देत
नव्याने जे काही विचारप्रवाह पुढे आले आहेत, अशा विचारप्रवाहांना सामावून घेत आम्हाला राज्यशास्त्राचा अर्थ समजावून घेता येऊ शकतो का, हा एक विचार पुढे येतोय. मग हा विचार पुढे आल्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न पुन्हा एकदा पडतोय. मग अभ्यासकांना असं लक्षात आलं की राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर या प्रश्नाला उत्तर देत असताना ते असं म्हणतात की राज्यशास्त्र हे प्राचीन काळापासून चालत आलेली ज्ञानशाखा आहे, पण ती आधुनिक आणि वर्तमानातही त्या स्वरूपाची अस्तित्व असलेली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि वर्तमान या दोघांचा योग्य समन्वय घालता येईल, योग्य समन्वयासह तिचे अध्ययन करता येईल. आणि हे दोन्ही पैलू म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक, हे दोन्ही पैलू डोळ्यासमोर ठेवले गेले. जसं मी म्हणालो की ग्रीक नगरराज्यामध्ये सार्वजनिक आणि व्यक्तिगत यात कुठलाही भेद नव्हता, कुठलाही फरक नव्हता. पण अलीकडे काळाच्या ओघामध्ये व्यक्तिगत आणि सार्वजनिक, खाजगी आणि सार्वजनिक असे भेद अधिक वाढायला लागले. माझं तुझं हे अधिक वाढत असल्यामुळे कुठेतरी या माझं तुझं या धारणा लक्षात घेऊन राज्यशास्त्राच्या अध्ययनाचे कार्यक्षेत्र निश्चित करणं गरजेचं होतं. म्हणून या जुन्या आणि नव्या बदलांना सामोरे ठेवून अभ्यासकांनी राज्यशास्त्राचा विषय डोळ्यासमोर मांडलेला आहे. अगदी एका वाक्याचं राज्यशास्त्राची परिभाषा करायची असेल तर आम्हाला करता येईल, अधिक सोपं आहे. राज्यकारभाराविषयीच्या अध्ययन शाखेला राज्यशास्त्र असं म्हणता येऊ शकतं. किती सोपी वाक्य आहे. पण अनेक अभ्यासकांनी जेकारिया नावाचा अभ्यासक काय म्हणतोय, एक सुंदर असं तो सांगतोय की राज्यामध्ये अशी एक संघटित शक्ती आहे आणि ती संघटित शक्ती, तिचं सार्वभौमत्व काही मूलभूत अधिकार आणि कर्तव्यावर आधारलेला आहे. आणि अशा मूलभूत कर्तव्य आणि अधिकारांचा अभ्यास करणारी जी ज्ञानशाखा आहे, ती ज्ञानशाखा संपूर्णतः राज्य व्यवहाराच्या अभ्यासाला केंद्रित करते. म्हणून या ज्ञानशाखेला आम्ही राज्यशास्त्र असं म्हणू शकतो. एवढंच नव्हे, ते ब्लूम्सली नावाचा जो विचारक आहे तोही सुंदर एक वर्णन करतोय. जसं गॉर्डनरने म्हटलेलं आहे की राज्यशास्त्राचा अंत आणि सुरुवात आणि अंत ही राज्यातच होतोय. मग राज्यशास्त्र या विषयाच्या अर्थाबाबत विचार करत असताना ब्लूम्सली म्हणतो त्याप्रमाणे की राज्यशास्त्र या ज्ञानशाखेचा संबंध हा राज्याशीच आहे, त्याला वगळून राज्यशास्त्राचा अभ्यास करता येत नाही. म्हणजे राज्यकारभाराचा मुळात जे प्लेटो आणि अरिस्टॉटलनी जो काही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे, तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राज्यशास्त्र या संकल्पनेचा अर्थ प्रत्येकाने अभिप्रेत आहे. त्याही पुढे जाऊन जे.आर. सिले यांनी एक सुंदर स्पष्टीकरणासह परिभाषा दिलेली आहे. ते असं म्हणाले की ज्याप्रमाणे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना संपदेचा अभ्यास आम्ही करतो, वनस्पतीशास्त्रांचा अभ्यास करताना आम्ही वनस्पतींचा अभ्यास करतो, प्राणीशास्त्राचा अभ्यास करताना आम्ही प्राण्यांचा अभ्यास करतो, रसायनशास्त्राचा अभ्यास करताना आम्ही काही वेगवेगळ्या रसायनांचा अभ्यास करतो. मग अशाच वेगवेगळ्या अध्ययन शाखेसारखी राज्य, शासन, विधी प्रक्रिया, नागरिक, न्यायालय, राजकीय पक्ष, लोकांचे वर्तन, समाजाची भूमिका, या सर्वांचा, अगदी राज्य आणि शासन या सर्वांच्या क्रिया प्रतिक्रियांचा सखोलतेने, त्यातल्या मर्यादा कमतरता, त्यातले बऱ्यावाईटपणा, चांगला अपुरेपणा यांचा संशोधनासह करण्यात येणाऱ्या अभ्यासाच्या ज्ञानशाखेला राज्यशास्त्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत राज्यशास्त्र म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की राज्य व्यवहारांच्या प्रक्रियेचा
अभ्यास करणारी अध्ययन शाखा म्हणजे राज्यशास्त्र. आज या व्यवस्थेतली सर्वोच्च व्यवस्था म्हणजे राज्यव्यवस्था आहे. जरी अनेक घटक असतील, अनेक संस्था असल्या तरी या सर्व संस्थांचा आणि घटकाचा नेतृत्व राज्यसंस्था करत आहे. म्हणून अरिस्टॉटल म्हणतो त्याप्रमाणे राज्यशास्त्र म्हणजे शास्त्रांचे शास्त्र आहे. आणि याच चौकटीमध्ये राहून आम्हाला राज्यशास्त्र म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासणे अधिक गरजेचे आहे. त्याशिवाय आम्हाला राज्यशास्त्राच्या मुळाशी जाता येत नाही आणि अर्थ समजून घेता येत नाही. म्हणून ही सर्व व्यापकता म्हणजे जुन्या आणि नवे यांचा आधार घेत एक सर्वसमावेशक असा विचार आम्हाला सर्वांना घेता आला पाहिजे.